नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मुख्य शिल्पकार आणि देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते आदरणीय शरद पवार साहेब हे थेट एनडीए मध्ये प्रवेश करणार का? ते महायुती किंवा भाजपासोबत हातमिळवणी करणार का? या एकाच प्रश्नाने सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत संपूर्ण राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे। नक्की या चर्चेमागचं सत्य काय आहे? शरद पवार खरंच महाविकास आघाडी सोडणार का, की हे केवळ एक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला एक मोठा राजकीय डाव आहे? सर्व काही अगदी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राजकारणात कोणतीही चर्चा कारणाशिवाय सुरू होत नाही। शरद पवारांची एनडीए मध्ये एंट्री होणार या अफवा किंवा चर्चा सुरू होण्यामागे काही कारणे सांगितली जातात। दिल्लीतील गुप्त भेटीगाठी, गेल्या काही दिवसात दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। यामध्ये भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी शरद पवारांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधल्याचा दावा काही राजकीय विश्लेषक करत आहेत। अजित पवारांचे राष्ट्रवादी यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले फूट आणि पवारांच्या महायुतीमध्ये एनडीए मध्ये असणे यामुळे पवारांचे कुटुंब एकत्रित येणार का, आणि त्या माध्यमातून शरद पवार देखील एनडीएला पाठिंबा देणार का, अशा शक्यता काही जण वर्तवत आहेत। तर बदलती राष्ट्रीय समीकरणे ही केंद्रातील एनडीए सरकारला मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून काही अशी मवाळ भूमिका घेतली जात असल्याचा चर्चेलाही उधाण आले आहे। तर शरद पवारांचा इतिहास आणि विचारसरणी जर पाहिली तर या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शरद पवारांची राजकीय विचारसरणी आणि त्यांचा इतिहास पाहावा लागेल। भाजपाला थेट विरोध करणे, तर शरद पवार हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाचे कट्टर विरोधक राहिले आहेत। त्यांनी देशपातळीवर इंडिया आघाडी स्थापन करण्यात आणि ती मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। तर महाविकास आघाडीचे नेतृत्व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी उभी करण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे। अशा परिस्थितीत स्वतःच पवारांचीच महाविकास आघाडीला सोडणे म्हणजे स्वतःच्या राजकीय प्रतिमेला धक्का लावण्यासारखे असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे। पक्षाचे अधिकृत स्पष्टीकरण, जेव्हा शरद पवारांच्या भाजप किंवा एनडीए सोबतच जाण्याच्या चर्चेला उधाण किंवा अशा चर्चा रंगतात, तेव्हा त्यांच्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या केवळ अफवा असून विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी या बातम्या पेरल्या जात आहे, असे स्पष्टीकरण दिले जाते। मग या चर्चेमागे नक्की कोणाचा डाव आहे का? तर मग प्रश्न उरतो की जर शरद पवार एनडीए मध्ये जाणार नाही तर या चर्चा का पसरवल्या जात आहेत? यामागे काही राजकीय डाव असू शकतात। महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्यांचा वापर केला जाऊ शकतो, जेणेकरून विरोधकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होईल। राजकीय दबाव तंत्र, अनेकदा जागा वाटप किंवा इतर राजकीय वाटाघाटीमध्ये स्वतःचे पारडे जड ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या बावड्या उठवल्या जातात। त्यामध्ये थोडक्यात सांगायचे तर शरद पवारांची एनडीए अधिकृत एंट्री होण्याबाबत सध्या कोणतीही ठोस पुरावा किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे सध्या विरोधी पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि ते महाविकास आघाडी सोबतच खंबीरपणे उभे आहेत, हेच सध्याचे सत्य आहे। राजकारणात चर्चा होत राहतात, पण जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत केवळ या चर्चाच राहतील। तर तुम्हाला काय वाटते? शरद पवारांची महाविकास आघाडी सोबत राहावे की देशाच्या विकासासाठी एनडीएत सामील व्हावे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी
आपलीच गोष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.